अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा. श्री हरी कृपा करावी लवकरे तुम्ही पदनाथाच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे मायर, तू भक्तासी साचर, कल्पतुर्वा चिंतामणे, ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघवा रामा, दास गणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी, दीनदुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्थांते वंदेती, मधुत येते माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिन काय झाले ते आता सांगतो वैले. महाराज होते बसलेले निजासने आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होते स्वप्न, मंद शीत वाहे पवन, वृद्ध करती नामस्मरण शय्यवरी बैसोनिया. उदया चली नारायण, येऊ पाय हर्षे करून तेणे तम पलायन करू लागला कंदरसी. परम भाविक सुवासिनी, रथ सडा सन्मार्जने वस्त, धेनुस पाहून तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावासे येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या. तो भिकार घोसावी, मानमान्यता त्याची राहावी कोठोनिया, सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत. बगवी चिमदी डोक्यास, जोळी वाम बगलेस होती, एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी, मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता बला, ऐसा घोसावे बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार होऊ लागली साचर, ऐशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या घोसाव्यास. तो ठाईस बैसून करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पायेत, ह्या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाता, मी तो आलो फेडण्याकरता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणाप्रत, येथे एकही ना दिसत प्रेमी हा शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरे तिचाच तो नवस करी, आणि माने सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचर, झाला होता परम आतुर दर्शन घ्या समर्थांचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ, बोलेले झाले इतरांप्रत. आणा काशीचा घोसावी, तो हो पा त्या कोपऱ्याला आहे, बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी, आणि बोलला मनात त्रिकालत नाही खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व ह्याने जाणिले. ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाहिजे की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येते साचार, धन्य धन्य हा साधूवर त्रिकालात्म महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंतर यावयासा अवधी उरला थोडका. मंडईने घोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले त्याला. काढ झोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीचे आज येते हो दे गा पारणे. घोसावी पदी लागला, गहीवर त्याची दाटला, गडबडा लोळू लागला बालका स्वामी स्वामींपुढे. महाराज म्हणते घोसाव्यास, पुरे आता उठून बैस, पोटळीच्या बुट्टीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास त्यावेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरर्थक. घोसावी होता महादूर्त, तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुट्टी काढतो, नवस आपला फेडितो, परी मागणे मागतो एक ते त्या दिनाला. आठवण माझ्या बुट्टीची नित्य राहावी आपणासाची, हीच आहे इच्छा माणसाची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुट्टीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो, परिपूर्ण बालकाची आठवण राहा बुट्टी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पूर्वित. अंजनीचा वृत्तांत आणि म्हणी आपल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोर्थ चंद्रमोळीने. तेथे शंकरा कारण आडणं आले वानरपणे, तेवी माझ्या बुट्टीची आठवण राहा तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आम्हा शंकर, म्हणून बुट्टीचा हवेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले हीच कारणे ही इतर आणेल उणे, परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. मायपूर्वी बालकडले वेडे वाकडू असले जरी, गोसाव्याने बुट्टी काढली हातावरी घेऊन धुतलीत चिलमीत घाऊन पाजली. पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुट्टीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा करणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता न चाली समर्थांते. पदपत्राची परित अलिप्त होते निर्धारी, न कोणास त्याची सरी खरेच अति थोरते. वेदरुचा स्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या सत्यमुखी कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी सांशक व्हावे वैदिकाने, ह्याचे एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलेले. चंदन चावल बेल की पतिया, प्रेमभारी या पदाठाया. त्या आनंदात येऊन वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निश्चेष्टित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी श्रावे जाऊन घरी एखाद्याच्या औचित.
असो, त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता. त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली. वैद्याने ती आपल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला. समाचार प्रसंग आहे कठीण फार, नशा आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले होती, पर यश न आले तिडरती. ह्यानं आता घोंगड्यांवरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करते अत्यंत. जानरावा, आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले, परिण कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकेले आता प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या प्रयत्नापत करून पाहू एक वेळा. बंकटलालाच्या घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होतं. सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वराने उठवले. त्याचे पाहू प्रात्यंतर जा कोणी जोड करा. नका करू रे उगा उशिरी वेळ अंत समयाची. ते ऐकून एक आपता आला बंकटलाला सदना प्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आलाय जवळीचाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराज आमचे चरणतीर्थ द्या कृपा करून मजप्रत. ते तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावर ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्याधरी विनवणे आमच्या वडिलांना. जैसे त्याने सुचविले तैसे आप्त तात्काळ केले. भावानी रामा विनवले द्याया तीर्थ समर्थांचे. भावानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विवळ होती. प्यायल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी. तीर्थ देतो जानरावा. समर्थ तुकविली मान. तीर्थ पाजले नेऊन जानरावा कारण घर घशाची बंद झाली. हात हलवू लागला. किंचित डोळा उघडेला. उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखाचे. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांशी. मग औषधी बंद केली. तीर्थे भिस्त ठेवली. ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसां माझारी जानरावा आला पहिल्या परी. भवानी रामाची या घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संत तेने साक्षात देव कलियुसे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सजदेका. श्री गजानना सारखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा यमाजी पंथाची सदना. परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळती. निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारती. आगंतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी. ज्ञानेश उठविले नेवासाची. परी ते अखेळ आळंदीसी देह ठेवी ते झाले हो. ह्याचे रहस्य इतकेच आहे. हे गंडांतर टाळते पाहिजे. टाळणे काहीच नाही अशक्य संत पुरुषांना. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देखा आध्यात्मिक मृत्यू असे. आदिभौतिकाची तयारी कुपत्याने होते करी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो. अखेर त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश. तैसे आधी दैविकास नवस सायस घालविते. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे. भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवणाचे न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देऊन या. म्हणजे गंडांतरा कारण निवारती साधू चरण. ते चाले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसानी टाळता येते ह्या जने. परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विविध. श्रद्धा पूर्ण असल्यावर तिचा मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चौघ्या माझारी सर्व बाजूने श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळे मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी. ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येणं. आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाणे. उगीच पाहून पिवळेस सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी. ते पूर्ण साक्षात्कार म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाच्या घरी. तीर्थ देशमुख बरा झाला परी स्वामींची पेस पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकाना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला त्यांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जैवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कया दुचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा. वाघिणी इतरा भयंकर. परी तिचे जे का असेल पोरते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचर हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानीला आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपजतो
तेथेच निवडून उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ, जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण, हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुशवीन गारेला, गारती गारच राही पायाखाली तोडविली झाली, ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध्य ऐसाच होता एक मैंद, संत सेवा हाच मद अंगी ज्याचा भरले असे, तो सेवा करी वरवरी, भाव निराळांतरी मिठाई पेडे सावरी, समर्थांच्या नावावर भक्त गणांचा ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या वेणे होत नाहीये ठाया, मी कल्याण समर्थांचा अत्यंत आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे, चिलम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांचं सांगत असे, आपला सौरात करीत असे, त्या आदमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी, ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी, कौतुक केले एके दिनी ते ऐका विबदो, परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर, ही या कोणाचा होईना, जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाणं, त्वरा पुढे जाण्याची, ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनवत झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथूनच आता परगावा, काम निकडीचं आहे फार, कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर असते निद्रिस्त झाले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघे ना, हे अवघड काम होईना तुझ्या विना वाचून ये ठाई, तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महादूर्थ, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणे, त्याने जाऊन तक्षणी महाराजांचं उठविले, मंडईंचे काम झाले, परी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी, एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी, त्या विठोबा माळ्याच्या म्हणती, बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला, ह्या लुच्छाने आरंभीला उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाले कधी कधी, ऐसा अति नीच हा, त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केला कृपेस होईन प्रभूचा अपराधी, सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निज कंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला, छड्याखाली घाटोळाला, विठोबा तो पळाला, पुन्हा ना आला मागोते, खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशांच्या करांमध्ये, म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्या जण, ऐसे प्रकार कितीतरी, मतलबी त्यांना साथ देते, उदो उदो त्यांचा करते, भलभल ते सांगतात साक्षात्कार ढोंग्यांचे, त्याने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई, पर ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा, खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यानामुळे आवडीत सान्निध्य त्या षंडांचे, पतिव्रतेशी शेजार कसबिणीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे, संत शटा ते राखते पर्ण त्याला महत्त्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे, ऐसे मानसे समजून त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो, मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर, बरी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा, मोगऱ्याचे संरक्षण करते निवडुंगाचे धन, चिलटांसाठी बांधून शेर ठेवती दारावरी, तेवी संत भूमीवर रक्षण अवघ्यांचे करती, जरी किमती माझी ठेविती परी गुणांप्रमाणे भेदपाम, नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे दैव दूर झाले की, जरी ना तो ढोंग करिता तरी योग्य प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळीना जाणली, कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनूपासून, ऐसेनं कोणी करावे, संतांपाशी राहून बरवे, तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत, हा दासगुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक हो भवाद्भिता अवघ्या भाविकां कारणे, श्री हरिहरणा पर्णमस्तु शुभम भवंतु, इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ तृतीयोध्याय समाप्त.